नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 110. एका साधकाने श्री निसर्गदत्त महाराज यांना एक प्रश्न विचारला. प्रश्न असा की दृष्टिकोन बदलण्याने मी वस्तुस्थिती बदलू शकतो काय? दृष्टिकोन बदलण्याने मी वस्तुस्थिती बदलू शकतो काय? यावर श्री महाराज म्हणाले, दृष्टिकोन हीच मुळात वस्तुस्थिती आहे. दृष्टिकोन हीच मुळात वस्तुस्थिती आहे. उदाहरणार्थ क्रोध. वस्तुतः मीच क्रोध आहे, पण मी आणि माझा क्रोध असा आपला दृष्टिकोन आहे. म्हणजे मी वेगळा आणि माझा क्रोध वेगळा असा आपला दृष्टिकोन आहे. पण मीच क्रोध हे तुम्हाला जेव्हा कळते, तर मग या बाबतीत तुम्ही काही करू शकत नाही. म्हणजेच संघर्षाची स्थिती निर्माणच होत नाही आणि मग लगेच सर्व मौनात मिसळते. क्रोध आला, पण मीच क्रोध समजताच दुसऱ्याला दोष देण्यात काही अर्थ नाही, म्हणून तो गेला. पण क्रोध आला, पण मीच क्रोध हे समजताच दुसऱ्याला दोष देण्यात काही अर्थ नाही, हेही लक्षात आले, म्हणून क्रोध गेला. एक छान झेन कथा आहे, ऐकण्यासारखी आहे. जपानमध्ये एक झेन साधक होता. त्याच्या गुरुनी त्याला छोट्या नावेत एकटाच बसून त्या खाडीसारख्या सरोवरात त्या छोट्या नावेमध्ये बसून ध्यान करण्यास सांगितले. गुरु आज्ञा प्रमाण मानून तो शिष्य रोज आपली छोटी नाव, ज्यात जेमतेम एकच माणूस बसू शकेल अशी, वल्हवत दूरच्या खोल पाण्यात आणि मग वल्हवणे बंद करून शांतपणे डोळे मिटून 4-5 तरी तास तो रोज ध्यान करायचा. मग वाऱ्याच्या प्रवाहानुसार ती छोटी नाव कुणीकडेही वाहत जाई, याची त्याला काहीच पर्वा नसे. पण ध्यान संपताच जेव्हा तो डोळे उघडून पाही, तेव्हा ती कुठेतरी दूर, कुठल्या तरी अनपेक्षित स्थळी गेलेली असायची, वाऱ्याच्या दिशेने. मग तो परत वल्हवणे सुरू करून आपल्या आश्रमात यायचा. अशा प्रकारे त्याने बरेच वर्ष ध्यान केले, बरेच दिवस ध्यान केले. पण एकदा काय घडले, तो असाच ध्यान करत बसला होता, डोळे मिटून. पण समोरून एक छोटी नाव येत होती आणि ती नाव वल्हवता त्या नावेतील माणसाचे त्यावरील नियंत्रण सुटले आणि ध्यानस्थ बसलेल्या साधकाच्या नावेला त्याने एक जोराचा धक्का दिला. ध्यानस्थ साधकाने रागारागाने डोळे उघडून पाहिले. वृद्ध बिचारा नावाडी त्याची क्षमा मागत होता, पण साधक मात्र त्याच्यावर खूपच रागावला आणि त्याने बरेच बडबड केली. त्या साधकाचा क्रोध अनावर झाला होता.
नंतर 5-6 दिवसानंतर असेच घडले. साधक नावेत ध्यानस्थ बसला होता आणि एका नावेने जोरात त्याच्या नावेला ठोस दिली. साधकाने आताही रागारागाने डोळे उघडले. तर काही लहान मुले काहीतरी धांगडधिंगा, काहीतरी साहस म्हणून त्या नावेत बसून हिंडत होती आणि त्या धुमश्चक्रीत अचानक त्यांच्या नावेचा साधकाच्या नावेला धक्का लागला. इकडे साधकाचे चांगल्या तऱ्हेने ध्यान लागले होते. त्याचे ध्यान चांगलेच रंगले होते. बऱ्याच दिवसानंतर इतके चांगले ध्यान त्याला लागल्यामुळे तो खूपच आनंदित झाला होता. पण आता या ठोस लागल्यामुळे साहजिकच त्याचे ध्यान भंगले आणि त्याला खूप राग आला. मग त्याने त्या मुलांची चांगलीच खळपट्टी काढली. कुणाचे कान सुद्धा पिळले. नंतर या घटनेनंतर 10-12 दिवसांनी अशीच एक घटना घडली. या घटनेनंतर 10-15 दिवसांनी अशीच घटना घडली. साधक नावेत डोळे मिटून ध्यानस्थ बसला होता. त्याने वल्हवणे बंद केले होते. नाव दूरवरच्या खोल पाण्यात आवळली होती. नाव छान इकडे तिकडे डोलत होती आणि त्याचे आज सुद्धा खूप सुंदर ध्यान लागले होते. पण काय, इतक्याच त्याच्या नावेला एक जोराचा धक्का बसला. यावेळचा धक्का मात्र खूपच जोराचा होता. ध्यान करता करता बसलेला साधक कसा बसा सावरला, तो पडायचाच बाकी होता. आता त्याला खूप म्हणजे खूपच राग आला. त्यांनी मनातल्या मनात खूप शिव्या घातल्या. कोण मूर्ख आहे, आता चांगले फोडूनच काढतो जो कोणी असेल त्याला, असा विचार करून त्याने डोळे उघडले. पाहतो ते काय, एक जुनी होडी जी की काठावर बांधलेली होती कुठेतरी, तिचा बांधलेला दोर सडल्यामुळे कच्चा झाला होता. त्यामुळे ती खुंट्यापासून दोर तुटल्याने मोकळी झाली व शेवटी भरकटत येऊन तिने साधकाच्या नावेला जोरात धक्का दिला, जोरात ठोसा दिला. साधकाने पाहिले, नावेत कुणीच नव्हते. दूर दूरवरही कुणी नव्हते. फक्त शांतपणे जुनी नाव वाऱ्याने हेलकावे घेत होती, डुलत होती आणि सर्व दूर गूढ शांतता पसरली होती. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, निर्गुण सगुण व्यक्त व्यक्ती हे सारेच्या सारे केवळ शब्द आणि शब्दच आहेत. केवळ दृष्टिकोनच आहेत. मानसिक रोख आहेत. कल्पनेचे खेळ आहेत. त्यात काहीही सत्यता नाही. सत्य केवळ आहे रिक्त मनात. सत्य केवळ आहे मौन मध्ये. एका साधकांनी श्री महाराजांना असा प्रश्न केला होता की, आपण म्हणता की आमचे स्वरूप नेहमी आमच्या पाशीच असते. आपण सांगता की आमचे स्वरूप नेहमी आमच्या पाशीच असते, मग ते आम्हाला का दिसत नाही? यावर श्री महाराज उत्तर देतात, तुम्ही तुमचे स्वरूप आहात, पण तुमचे लक्ष मात्र आहे भौतिक आणि मानसिक गोष्टीकडे. जेव्हा तुमचे लक्ष एका गोष्टीवरून उडते आणि दुसऱ्या गोष्टीकडे लागलेले नसते, त्या मध्यंतरात तुम्ही शुद्ध असणेपणाने असता. जेव्हा तुमचे लक्ष एका गोष्टीवरून उडते आणि दुसऱ्या गोष्टीकडे अजून लागलेले नसते, त्या मध्यंतरात तुम्ही शुद्ध असणेपणाने असता. हे जेव्हा तुम्हाला कळते, तेव्हा ते कळते पण ज्यामुळे शक्य झाले
किंवा ज्यामुळे शक्य होते ते केवळ तुमचे शुद्ध असणेपणाच होय. हीच निसर्ग स्थिती आहे. हीच सहज स्थिती आहे. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आपल्या शुद्ध अशा असणेपणावर लक्ष ठेवा. त्याला चिटकून असा. त्यामुळे मी अमुक तमुक आपोआप विरून जाईल. हे एकदा विरले की आपोआप साक्षीत्व करणाराही जाईल. कारण तो साक्षीत्व करणार कशाचे? कारण सगळे काही विरले. मग सर्व जसे होते तसेच उरेल. म्हणून मी कोणी अलग आहे, स्वतंत्र आहे, वेगळा आहे, ही कल्पना मुळातून सोडून द्या. मग कोणाचा अनुभव हा प्रश्न कधीच उपस्थित होणार नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की तुमच्या जगात नेहमी कुंद पावसाळी हवामान असते. हे रूपक आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की तुमच्या जगात नेहमी कुंद पावसाळी हवामान असते, पण माझ्या जगात मात्र हवामान नेहमीच उजळ आणि आरोग्यपूर्ण असते. तेथे चिंता नाही, खेद नाही. तुम्ही तुमच्या जगात आहात, पण माझ्या दृष्टीने एकच जग आहे. तुमच्या जगाबद्दल तुम्ही जे काही सांगाल ते मी लक्षपूर्वक ऐकेल, यात शंका नाही. पण मी हे अजिबात विसरणार नाही की तुमचे जग हे तुमचेच तुम्हाला पडलेले स्वप्न तुम्ही पाहत आहात. माझ्या जगात मात्र प्रत्येक ठसा हा पुसला जातो. कोणताही चांगला वाईट अनुभव हा फेटाळला जातो. म्हणून माझ्या जगात काहीच घडत नाही. माझे जग निशब्द आहे. तिथे शब्दाला अजिबात महत्व नाही. कोणत्याही स्पष्टीकरणाला, वर्णनाला, वादविवादाला काहीही महत्व नाही. माझ्या जगात काहीच बदलत नाही. तुमच्या जगात काहीच जसेच्या तसे राहत नाही. माझ्या जगात काहीच बदलत नाही आणि तुमच्या जगात मात्र काहीच जसेच्या तसे राहत नाही. मी माझ्या जगात एकाच वेळी, एकाच क्षणी एकटा पण असतो आणि सर्व काही पण असतो. मी माझ्या जगात एकाच वेळी, एकाच क्षणी एकटा पण असतो आणि त्याच वेळी सर्व काही मीच असतो. तुम्ही तुमच्या जगाचा अधिक लक्षपूर्वक शोध घ्या. तुम्ही पण तुमच्या जगाचा अधिक लक्षपूर्वक शोध घ्या. मग अकस्मात एक दिवस तुम्ही माझ्या जगात प्रवेश कराल. तुम्हीही माझ्या जगात प्रवेश कराल. हा प्रवेश होताच तुम्हाला कळेल की जे तुमचे स्वतःचे कधीच नव्हते ते सोडल्या जाईल, आपोआप सोडल्या जाईल. आणि जे कधी हरवलेलेच नाही ते तुमचे स्वरूप तुम्हाला गवसेल, तुमच्या समोर प्रगट होईल. इथे धर्मग्रंथ व देव यांना काही अर्थ नाही. यांना काहीच स्थान नाही. तुमच्या जगात मी असा दिसतो, असा रंगरूपाचा आहे, पण माझ्या जगात मला केवळ माझे असणे एवढेच आहे. शुद्ध असणेपणा आहे. माझ्या जगात कुणीही कधीही येऊ शकते. याकरता एवढेच करा, तुमचे जग तुम्ही आहे तसे पहा. कुठलीच कल्पना करू नका, कुठलाच हेतू ठेवू नका.
कुठलाच विश्वास बाळगू नका आणि मनोनिर्मित जग आपले कसे आहे हे ओळखा व मग माझ्या खऱ्या जगात तुम्ही आपोआप प्रवेश कराल. म्हणून तळमळीने अनासक्त व्हा व आपल्या शुद्ध असणेपणाकडे लक्ष ठेवा. म्हणून तळमळीने अनासक्त व्हा आणि आपल्या शुद्ध असणेपणाकडे लक्ष ठेवा. त्यातच सर्व आले. अपने होने का एहसास, अपने होने का एहसास ना होने से हुआ. अपने होने का एहसास ना होने से हुआ. खुद से मिलना एक शख्स के, खुद से मिलना एक शख्स के खोने से हुआ. खुद से मिलना एक शख्स के खोने से हुआ. अपने होने का एहसास ना होने से हुआ और खुद से मिलना एक शख्स के खोने से हुआ. नमस्कार. धन्यवाद.